आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची माहिती बघायची आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील संपूर्ण दलित समाजासाठी ज्यांचं सर्वात मोठं कार्य आहे असे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची काय करायची आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये सगळी माहिती बघायची आहे. बघा, पहिली महत्वाचं काय तर जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्यावरती आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतं, तर त्यांनी सुरू केलेली जी काही वृत्तपत्रे आहेत, त्यांनी स्थापन केलेले जे काही राजकीय पक्ष आहेत, त्यांचं जे काही लिखाण आहे, त्यांचं जे काही शिक्षण आहे आणि या सगळ्या गोष्टींवरती काय करतं आपल्याला प्रश्न विचारतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती. राज्यघटना असेल, इतिहास असेल, ह्या दोन्ही विषयांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आपल्याला काय केलं जातात, वारंवार प्रश्न विचारले जातात. तर आजच्या लेक्चरमध्ये काय करू आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सविस्तर माहिती बघूयात. बघा, पहिली महत्वाची गोष्ट काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891. बघा, 14 एप्रिल 1891 ला कुठं झाला तर मध्य प्रदेश मधलं जे काही महू ठिकाण आहे त्या महू ठिकाणी, मध्य प्रदेश मधल्या कोणत्या ठिकाणी तर जे काही महू ठिकाण आहे त्या महू ठिकाणी झाला. महत्वाचं काय की त्यांचं पूर्ण नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर आणि त्यांचे जे काही वडील होते रामजी आंबेडकर, त्यांचं मूळ नाव होतं रामजी सपकाळ आणि ते ब्रिटिश सरकारमध्ये काय होते तर लष्करामध्ये सुभेदार पदावरती होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही मूळ गाव आहे ते होतं आंबवडे आणि त्या मूळ गावावरूनच त्यांचं जे काही मूळ आडनाव होतं सपकळ आणि मूळ गाव जे काही आहे आंबवडे त्या गावामुळे त्यांना आंबेडकर असं काही नाव मिळालं होतं. काही पुस्तकांमध्ये असाही उल्लेख आहे की कृष्णराव केशव आंबेडकर जे काही आहेत ते त्यांचे शिक्षक आहेत आणि त्यांच्या शिक्षकांमुळेही काय होतं की त्यांना आंबेडकर हे नाव मिळालेलं आहे. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. आंबवडे गाव आणि त्यांचे जे काही शिक्षक आहेत आंबेडकर, या दोघांमुळे आंबेडकरांचं आडनाव जे काही आहे ते सपकाळवरून काय झालेले आंबेडकर झालेले. आता पहिली महत्वाची गोष्ट काय तर त्यांचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते दापोलीमध्ये झालं आणि त्यानंतरचं त्यांचं जे काही शिक्षण आहे ते साताऱ्यातील ऍग्रिकल्चर स्कूल इथं झालं. आता ऍग्रिकल्चर स्कूल म्हणजेच काय तर जे काही प्रताप सिंह स्कूल आहे त्यालाच ऍग्रिकल्चर स्कूल असं म्हटलंय. तर प्राथमिक शिक्षण दापोली आणि साताऱ्यामध्ये त्यांचं झालेलं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर 1906 मध्ये ज्या काही रमाबाई आंबेडकर आहेत त्या रमाबाईंशी त्यांचा काय झाला होता, विवाह झाला होता. मात्र दुर्दैवानं रमाबाई यांचं 1935 मध्ये निधन झालं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची जे काही सेवा करणाऱ्या डॉक्टर आहेत ज्यांचं नाव होतं डॉक्टर शारदा कबीर, या शारदा कबीर यांच्याशी काय केला होता 1948 मध्ये दुसरा विवाह केला होता आणि शारदा कबीर यांनाच आपण कोणत्या नावाने ओळखतो तर सविता आंबेडकर या नावाने काय करतो आपण त्यांना ओळखतो. ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन. आता पुढचं महत्वाचं काय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कोणाकोणाचा प्रभाव होता हा प्रश्न आपल्याला आयोगाने काय केला विचारला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती गौतम बुद्ध असतील, संत कबीर असतील आणि महात्मा फुले असतील या तिघांचा प्रभाव होता. साधा सरळ प्रश्न आपल्याला विचारलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती कोणाकोणाचा प्रभाव होता तर गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले जे काही आहेत या तिघांचा जो काही प्रभाव होता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती होता. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या कोणत्या महत्वाच्या घोषणा केल्या होत्या त्यात सगळ्यात महत्वाची घोषणा म्हणजे काय जरी मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही अशी घोषणा काय केली होती त्यांनी येवल्याच्या सभेमध्ये केली होती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाही अशी एक त्यांनी घोषणा केली होती. जीवन हे मोठे असण्यापेक्षा जीवन हे कसं असायला पाहिजे, महान असायला पाहिजे. त्यानंतर शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो काही संदेश आहे हा संदेश त्यांनी काय केला होता जनतेला दिला होता. तर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या होत्या महत्वाच्या ज्या काही आहेत त्या घोषणा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शैक्षणिक वाटचाल अतिशय महत्वाची आहे आणि ही जी काही शैक्षणिक वाटचाल आहे त्यांनी कोणत्या कॉलेजमधून शिक्षण घेतलं, त्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये कोणते लेख सादर केले तर यावरतीही आपल्याला काय केलं आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर 1907 मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल जे काही आहे मुंबईमधलं त्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची जी काही परीक्षा आहे ते मॅट्रिकची परीक्षा काय झाली बाबासाहेब पास झाले आणि मॅट्रिकची परीक्षा पास होणारे बाबासाहेब हे अस्पृश्य जातीतील पहिलेच व्यक्ती होते. बघा, महत्वाची गोष्ट आहे की अस्पृश्यता जातीतील मॅट्रिक पास होणारे पहिली व्यक्ती कोण तर मॅट्रिक पास होणारी पहिली व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतरचे काही सयाजीराव गायकवाड आहेत त्या सयाजीराव गायकवाड यांची 25 रुपयाची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि त्यांनी त्यांच्या मिळालेल्या शिष्यवृत्तीमुळे जे काही मॅट्रिक पास झाल्यानंतर
बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, तर जे काही एल्फिन्स्टन कॉलेज आहे त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्येच काय घेतलाय, तर पुढच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी काय घेतला, प्रवेश घेतला. आता त्यांचे जे काही शाळेतले शिक्षक आहेत अर्जुन केळुसकर, त्या अर्जुन केळुसकर यांनी काय केलं होतं की ही जी काही 25 रुपयाची शिष्यवृत्ती किंवा स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप मिळवण्यासाठी काय केले होते, प्रयत्न केले होते. आणि अर्जुन केळुसकर यांच्या प्रयत्नामुळे, बघा अर्जुन केळुसकर यांच्या प्रयत्नामुळे बाबासाहेबांना काय मिळाली, ती स्कॉलरशिप मिळाली आणि बाबासाहेबांनी एल्फिन्स्टन कॉलेज जे काही आहे त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये काय घेतला, प्रवेश घेतला. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर 1908 ते 1812 या काळामध्ये त्यांनी काय केली, बीए ची परीक्षा उत्तीर्ण केली. आणि बीए ची परीक्षा उत्तीर्ण करत असताना त्यांनी कोणते विषय घेतलेले होते, तर महत्वाचं हेही आपल्याला एक्झामला विचारलं जाऊ शकतो की अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र. बघा कोणते दोन विषय, तर अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे जे काही दोन विषय घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एल्फिन्स्टन मधून काय केली, बीएची डिग्री जी काही आहे ती बीएची डिग्री काय केली, पूर्ण केली. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, तर 1913 मध्ये त्यांनी जे काही बडोदा संस्थान आहे त्या बडोदा संस्थानामध्ये काही काळ नोकरी केली. आणि त्यानंतर बडोदा संस्थानांनी काय केली, त्यांना 25 रुपयाची काय केली, स्कॉलरशिप दिली. आणि त्या स्कॉलरशिपमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय मिळाला, तर जे काही कोलंबिया विद्यापीठ आहे त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेशही मिळालेला आपल्याला काय होतो, बघायला मिळतो. आता कोलंबिया विद्यापीठ हे आहे अमेरिकेमध्ये आणि त्या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांनी काय घेतलाय, प्रवेश घेतलेला आहे. 1915 साली बाबासाहेबांनी कोलंबिया विद्यापीठातून एमए ची पदवी घेतली आणि त्याच नंतर कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी पीएचडी ची पण पदवी आपल्याला घेतलेली बघायला मिळते. आता सगळ्यात महत्वाचं बघा की एमए ची पदवी आणि पीएचडी ची पदवी या दोन गोष्टीवरती आपल्याला आयोगाने काय केलाय, प्रश्न विचारलाय. कोणत्या विद्यापीठातून घेतली एमए आणि पीएचडी ची पदवी, तर एमए आणि पीएचडी ची पदवी बाबासाहेबांनी जे काही कोलंबिया विद्यापीठ आहे त्या कोलंबिया विद्यापीठातून घेतली. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं बघा काय, तर एमए ची जी काही पदवी घेतलेली आहे ती एमए ची पदवी घेण्यासाठी त्यांनी एक लेख सादर केला होता. तर तो लेख कोणता होता, तर प्राचीन भारतातील व्यापार. बघा प्राचीन भारतातील व्यापार हा जो काही लेख आहे हा लेख कोणी सादर केला होता, भारतातील व्यापार. आता इथं मला थोडंसं नीट लिहिता येत नाहीये, तेवढं काय करा समजून घ्या. प्राचीन भारतातील व्यापार जो काही आहे हा जो काही लेख आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला, कोलंबिया विद्यापीठात सादर केला. आणि तो लेख सादर केल्यानंतर त्यांना एमए ची जी काही आहे ती पदवी मिळाली. ही महत्वाची गोष्ट आहे आणि हा प्रश्नही आयोगाने काय केला, आपल्याला विचारलाय. त्यानंतर पुढचा सेम प्रश्न तिथंच विचारलाय की पीएचडी घेत असताना कोणता लेख सादर केला, तर पीएचडी घेत असताना कोलंबिया विद्यापीठामध्ये भारताचा राष्ट्रीय नफ्याचा वाटा. बघा भारताचा राष्ट्रीय नफ्याचा वाटा हा जो काही लेख आहे हा लेख काय केलाय, त्यांनी सादर केला. आणि हा लेख सादर केल्यानंतर त्यांना कोणती पदवी मिळाली आहे, तर पीएचडी ची पदवी मिळाली. ह्या दोन गोष्टी काय करा, कायम लक्षात ठेवा. याच्यावरती आयोग काय करतो, तुम्हाला प्रश्न विचारतं. एमए साठी कोणता आहे, भारताचा प्राचीन व्यापार, आणि पीएचडी साठी राष्ट्रीय नफ्यातील भारताचा वाटा, हे दोन लेख काय केले, त्यांनी सादर केलेले होते कोलंबिया विद्यापीठातून. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय की 1917 साली काय केलं होतं की सिडनेहॅम महाविद्यालय जे काही आहे ते सिडनेहॅम महाविद्यालय मुंबई या ठिकाणी काय केलं, तर राजकीय अर्थशास्त्र विषयाचे काय घेतले होते, ते राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे काय झाले होते, ते प्राध्यापक झाले होते. तसेच मुंबईमध्ये एक काय होतं की एक प्रायव्हेट कॉलेज होतं मुंबई वर्स कॉलेज. त्या मुंबई वर्स कॉलेजमध्येही अर्थशास्त्र आणि बँकिंग वगैरे असे जे काही विषय आहेत ते काय शिकवले होते, बाबासाहेबांनी शिकवले होते. सप्टेंबर 1920 मध्ये काय झालं की जे काही कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज आहेत त्या कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांनी काय केली, बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत केली. आणि जे काही बाबासाहेबांचं अपुरं राहिलेलं शिक्षण आहे ते शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब 1920 ला काय गेले, इंग्लंडला गेले. आता 1920 ला इंग्लंडला गेल्यानंतर 1921 मध्ये तर जे काही 1921 साल आहे त्या 1921 सालमध्ये बाबासाहेबांना काही मिळाली, एमएससी पदवी मिळाली. कोणती पदवी मिळाली बाबासाहेबांना, एमएससी ही जी काही पदवी आहे ती एमएससी पदवी मिळाली. आता ही जी काही एमएससी पदवी आहे त्या एमएससी पदवीनंतर मार्च 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, बघा कोणतं स्कूल, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय मिळाली, तर डीएससी पदवी मिळाली. आणि ही डीएससी पदवी म्हणजे काय, तर डॉक्टर ऑफ सायन्स. आणि डॉक्टर ऑफ सायन्स हे पदवी मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, हे पहिलेच भारतीय होते. महत्वाची गोष्ट आहे बघा
डीएससी पदवी कोणत्या विद्यापीठातून मिळाली त्यांना, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या विद्यापीठातून मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर ही डीएससी पदवी मिळवणारे, डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, हे पहिलेच भारतीय होते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर यासाठी त्यांनी कोणता ग्रंथ सादर केला किंवा कोणता प्रबंध लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. बघा, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो काही प्रबंध आहे किंवा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ काय केलाय त्यांनी, सादर केलेला आहे. आता द प्रॉब्लेम ऑफ रुपीज ओरिजिन अँड इट्स सोल्युशन असं काय आहे, त्याचं पूर्ण नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स ओरिजिन अँड सोल्युशन. मात्र तुम्ही द प्रॉब्लेम ऑफ रुपीज एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण तुम्हाला काय होईल की तेवढं मार्क्स मिळून जातील. हे काय करा, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. डॉक्टरेट होण्यासाठी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा काय केला होता, प्रबंध काय केलेला आहे, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये सादर केलेला होता. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो काही कायद्याचा अभ्यास आहे, त्या कायद्याचा अभ्यास त्यांनी जर्मनी विद्यापीठामध्ये पूर्ण केला. बॉन विद्यापीठ जे काही आहे जर्मनीचं, त्या बॉन विद्यापीठामध्ये त्यांनी काय केला, कायद्याचा अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर जी काही बॅरिस्टरची पदवी आहे, ती बॅरिस्टरची ही पदवी ही काय केली त्यांनी, प्राप्त केली. आणि त्यानंतर मुंबईमध्ये परतल्यानंतर जे काही मुंबई हायकोर्ट आहे, त्या मुंबई हायकोर्टामध्ये त्यांनी काय केली होती, वकिलीही केली होती. त्यानंतर जे काही मुंबईतलं शासकीय विधी कॉलेज आहे, बघा कोणतं कॉलेज, शासकीय विधी कॉलेज आहे, त्या शासकीय विधी कॉलेजमध्ये ते अध्यापनाचंही काम करत असत. आणि नंतरच्या काळामध्ये एक साधारणपणे 1935 ते 38चा जो काही काळ आहे, त्या काळामध्ये हे जे काही विधी कॉलेज आहे मुंबईमधलं शासकीय विधी कॉलेज, त्या शासकीय विधी कॉलेजचे ते काय होते, प्राचार्य होते. म्हणजे ही महत्वाची गोष्ट तुमच्या नजरेतून सुटू शकते की जे काही मुंबईमधलं शासकीय विधी कॉलेज आहे, त्या शासकीय विधी कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण्याचंही काम केले आणि नंतरच्या काळामध्ये काय होते, त्या विद्यापीठाचे ते प्राचार्यही होते. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. आता पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते कोणते ग्रंथ लिहिले. खूप सारे ग्रंथ आहेत, त्याच्यामधले जे काही महत्वाचे ग्रंथ आहेत तेही तर मी तुम्हाला सांगतो. बघा, कास्ट इन इंडिया, प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्यानंतर द अनटचेबल, थॉट्स ऑन इनलिस्टिक टेट्स, रानडे गांधीजींना, त्यानंतर रिडल्स इन हिंदुनिझम, बुद्ध अँड हिज धम्मा, फ्रीडम वर्सेस फेडरेशन, हे जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ काय केलेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले. आपली जी काही नोट्स आहे त्याच्यामधून तुम्ही जे काही इतर ग्रंथ आहेत ते इतर ग्रंथ पण काय करा, वाचून घ्या. आता सगळ्यात महत्वाचं काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो काही बुद्ध अँड हिज धम्मा हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. आणि आयोगाने आपल्याला काय प्रश्न विचारलाय बघा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा कोणता ग्रंथ प्रकाशित झाला, तर कोणता ग्रंथ प्रकाशित झाला, बुद्ध अँड हिज धम्मा हा जो काही ग्रंथ आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेवटचा ग्रंथ होता आणि तो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला. महात्मा फुले यांचा कोणता जो काही ग्रंथ आहे तो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला, हे काय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण ते काय केलेले कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की हु वेअर द शूद्राज हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना काय केला होता, अर्पण केला होता. तर ही दोन महत्वाचे ग्रंथ काय करा, लक्षात ठेवा. याच्यावरतीही आयोगाने प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणता ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना काय केलाय, अर्पण केलाय, तर त्याचं नाव आहे हु वेअर द शूद्राज. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना काय केला होता, अर्पण केला होता. त्यानंतर वर्तमानपत्रे. सगळ्यात जास्त प्रश्न जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती कोणत्या टॉपिकवरती विचारली जात असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला संस्था. आता बघा, पहिली महत्वाची गोष्ट, वर्तमानपत्रावरती आयोगाने तुम्हाला काय टाईपमध्ये प्रश्न विचारले ते सांगतो. पहिलं म्हणजे कोणतं वर्तमानपत्र कधी सुरू केलं, कोणत्या वर्तमानपत्रासाठी कोणी मदत केली, कोणत्या वर्तमानपत्रासाठी संपादक कोण कोण होतं आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कोणत्या वर्तमानपत्रामधून त्यांनी कोणते महत्वाचे लेख लिहिले. आणि आजकाल एक नवीन ट्रेंडिंग मध्ये प्रश्न आलेला आहे, तो एक लक्षात ठेवा की काय की जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्र सुरू केली होती ना, त्याचा सिक्वेन्स विचारतायत. म्हणजे पहिलं कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, तर कालानुक्रम जो काही आहे तो कालानुक्रमही महत्वाचा आहे. आता जी काही राज्यसेवा मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्येही बहिष्कृत भारतवरती काय केलं, आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय. म्हणजे जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वृत्तपत्र आहेत त्याच्यावरती 100% प्रश्न विचारला जातो. राज्यसेवेचा तुम्ही प्रश्न बघू शकता की 4 स्टेटमेंट दिलेली आणि त्या 4 स्टेटमेंट मधून तुम्हाला ओळखायला लावलं होती खालीलपैकी कोणतं वृत्तपत्र आहे.
तर अशा पद्धतीचे हे प्रश्न वृत्तपत्रांवरती आपल्याला विचारले जातात। आता पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं वृत्तपत्र म्हणजे मूकनायक। आता मूकनायक जी काही आहे ही मूकनायक 1920 ला सुरू झालं। बघा मूकनायक कधी सुरू झालं, 1920 ला सुरू झालं। आणि पहिली महत्वाची गोष्ट काय तर मूकनायक जे काही आहे ते होतं पाक्षिक। पाक्षिक म्हणजे काय तर जे दर 15 दिवसाला प्रसिद्ध होतं त्याला म्हणायचं पाक्षिक। तर मूकनायक होतं पाक्षिक। आणि मूकनायकसाठी जे काही शाहू महाराज आहेत त्या शाहू महाराजांनी 2,500 रुपयाची मदत केली। 2,560 रुपये असं पुस्तकामध्ये उल्लेख आहे। तुम्ही 2,500 रुपये वगैरे अप्रॉक्सिमेट आकडा ठेवला तरीही लक्षात ठेवला तरी चालेल। जे काही शाहू महाराज आहेत त्या शाहू महाराजांच्या सहकार्याने काय केलंय मूकनायकची सुरुवात झाली। आणि जे काही मूकनायक आहेत त्या मूकनायक वरती काय केलंय बघा तर शीर्षभागी जे काही आहेत ते शीर्षभागी संत तुकाराम महाराजांचे काय असायचे अभंग असायचे। बघा हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या वृत्तपत्राच्या शीर्षभागी कोणाचे अभंग असायचे तर मूकनायकच्या शीर्षभागी जे काही संत तुकाराम महाराज आहेत त्या संत तुकाराम महाराजांचे काय असायचे तर अभंग असायचे। आता सुरुवातीच्या काळामध्ये जे काही 19 अंक प्रकाशित झाले होते मूकनायकचे त्या मूकनायकच्या 19 अंकापैकी 12 अंकाचे प्रकाशक संपादक स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते। आणि त्यानंतरच्या काळामध्ये पांडुरंग भाटकर असतील किंवा ज्ञानदेव घोलप असतील हे पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलप यांनी काय केलं होतं तर जे काही मूकनायक आहे ते सांभाळलं होतं। ह्या 2-3 गोष्टी काय करा लक्षात ठेवा। तर हे मूकनायक जे काही आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं वृत्तपत्र, तुकाराम महाराजांचा अभंग शीर्षस्थानी, शाहू महाराजांची त्याला 2,500 रुपयाची मदत, पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे सुरुवातीला संपादक होते। आणि त्यानंतरच्या काळामध्ये जे काही पांडुरंग भाटकर आणि ज्ञानदेव घोलप आहेत यांनी काय केलंय तर त्याच्या संपादक पदाचं काम बघितलेलं होतं। त्याच्यानंतर जो काही पुढचं वृत्तपत्र आहे ते आहे बहिष्कृत भारत। अतिशय महत्वाचं वृत्तपत्र आहे बहिष्कृत भारत। आत्ताच राज्यसेवा मुख्य परीक्षेला प्रश्न विचारण्यात आला होता। तर जे काही बहिष्कृत भारत आहे ते बहिष्कृत भारत हे दलित चळवळीचं मुखपत्र होतं। आणि ही जी काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारतमध्ये जे काही संत ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांचे अभंग किंवा वचनं काय केलेली असायची शीर्षभागी दिलेली असायची। म्हणजे बघा आपण 2 वृत्तपत्र बघितली त्यातलं पहिलं वृत्तपत्र आहे तर पहिलं वृत्तपत्र आहे मूकनायक। मूकनायकच्या याच्यापैकी कुठे असायची तर जे काही तुकाराम महाराज आहेत त्या तुकाराम महाराज यांची काय असायची अभंग आणि वचने असायची। आणि जे काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारतमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज जे काही आहेत त्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचे काय असायचे अभंग असायचे। ह्या दोन्ही गोष्टी काय करा लक्षात ठेवा। बघा लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवायचं मी सांगतो तुम्हाला की ज्ञानेश्वर महाराज जे काही आहेत त्या ज्ञानेश्वर महाराजांना काय केलं होतं की त्यांच्याच समाजाने काय केलं होतं बहिष्कृत केलं होतं बरोबर। म्हणून मी कसं लक्षात ठेवलं होतं की बहिष्कृत भारत जो काही आहे त्या बहिष्कृत भारतच्या तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांची वचने असायची। अशा पद्धतीने काय करा लक्षात ठेवा। पेपरला आल्यानंतर कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून मूकनायकला तुकाराम महाराज यांचे अभंग आणि बहिष्कृत भारतला जे काही संत ज्ञानेश्वर महाराज आहेत त्यांचे काय होते अभंग होते किंवा त्यांची वचनं होती हे काय करा लक्षात ठेवा। जे काही 33 अंक झाले ते बाबासाहेब यांनी काय केले त्यात काय केले होते अग्रलेख लिहिले होते। आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा जो काही अग्रलेख आहे तो म्हणजे पुनच्च हरिओम। कोणता पुनच्च हरिओम जो काही अग्रलेख आहे तो पुनच्च हरिओम हा अग्रलेख लक्षात ठेवा की जो अतिशय महत्वाचा आहे। त्यानंतर जी काही महाराणी त्यांची वतने आहेत त्या महाराणी त्यांच्या वतनावरतीही काय केलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत भारतमधनं काय केलं लेख लिहिलेले आहेत। त्यानंतर आपण एक जुन्या लेक्चर्स मध्ये बघितलं होतं बघा काय बघितलं होतं की शतपत्रे होती। शतपत्रे कोणाची होती तर जे काही लोकहितवादी आहेत त्या लोकहितवादी यांची शतपत्रे होती। आणि ती शतपत्रे भाऊ महाजन यांनी त्यांच्या प्रभाकर वृत्तपत्रामधून काय केली होती प्रकाशित केली होती। तर जी काही लोकहितवादींची शतपत्रे आहेत ती लोकहितवादींची शतपत्रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारतमधून काय केली पुन्हा एकदा प्रकाशित केली। हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून बहिष्कृत भारत खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून जी काही शतपत्रे आहेत ती पुनर्प्रकाशित केली गेली तर त्याचं उत्तर द्यायचं बहिष्कृत भारत। ही एक महत्वाची गोष्ट काय आहे लक्षात ठेवा। त्यानंतर जे काही दलित चळवळीतील महत्वाचं नाव असणारं वीरा शिंदे तर वीरा शिंदे यांनीही काही लेख काय केले होते बहिष्कृत भारत जे काही आहे त्या बहिष्कृत भारत मध्ये लिहिले होते। त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग असेल
पूर्व बंगालमधील अस्पृश्य वर्गाची उच्च शिक्षणाची प्रगती, हे जे काही लेख आहेत हे लेख काय केले होते, वीरा शिंदे यांनी लिहिले होते. आजकाल जर तुम्ही बघितलं तर आपल्याला कंटिन्युअस पेपरमध्ये प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी कोणते लेख कोणी लिहिले होते. आता जर तुम्ही बघितलं तर आगरकरांनी कोणते लेख लिहिले होते असा जो काही प्रश्न आहे, असा प्रश्न आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेला होता. म्हणजे काय आहे तर कोणत्या लेखकांनी किंवा कोणत्या समाजसुधारकांनी कोणते लेख लिहिले हेही तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तर ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग आणि पूर्व बंगालमधील अस्पृश्य वर्गाची उच्च शिक्षणाची प्रगती, हे जे काही लेख आहेत ते कोणी लिहिलेत तर वीरा शिंदे यांनी लिहिले होते. आणि ते लेख कशामध्ये प्रकाशित करण्यात आले होते तर जे काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारतमध्ये काय करण्यात आले होते, प्रकाशित करण्यात आलेले होते. त्यानंतर जे काही बहिष्कृत भारत आहे त्या बहिष्कृत भारत मधून काय करण्यात आली तर लोकमान्य टिळक असतील किंवा जे काही केशरी आहे, लोकमान्य टिळकांचं केशरी वृत्तपत्र आहे त्याच्यावरती ही टीका करण्यात आली होती. दिवे शास्त्री असतील, कुर्तकोटी असतील, त्यानंतर भालाकार भोपटकर आहेत, त्या भोपटकरांवरती ही टीका करण्यात आली होती. कुलाबा समाचार, बघा वृत्तपत्र आहे कुलाबा समाचार, हे जे काही कुलाबा समाचार हे वृत्तपत्र आहे, हे कुलाबा समाचार आणि केसरी ह्याच्या काही दोन वृत्तपत्र आहेत, ह्या दोन वृत्तपत्रावरती बाबासाहेबांनी काय केली होती, बहिष्कृत भारतमधून टीका केलेली होती. केशरी असतील, टिळक असतील, त्यानंतर जे काही भोपटकर असतील यांच्यावरतीही काय केलेली आहे तर बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतमधून काय केली होती, टीका केलेली होती. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर हे साधारणपणे 2 वर्ष चाललं आणि 1929 ला काय झालं तर बहिष्कृत भारत जे काही आहे ते बंद झालं. त्यानंतर पुढचं आहे समता. समता काय आहे तर समता जे काही आहे ते, त्यानंतर पुढचं वृत्तपत्र आहे समता. आता समता जे काही आहे ते 1928 ला काय केलं, बाबासाहेबांनी सुरू केलेलं आहे. आणि समता समाज संघ जो काही आहे त्याच्यातर्फे 1928 ला काय केलं, समता वृत्तपत्र काय करण्यात आलं होतं, सुरू करण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचं वृत्तपत्र आहे जनता वृत्तपत्र. बघा आता जनताचे काही आहे हे सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं, पाक्षिक होतं, मात्र नंतर त्याचं साप्ताहिकामध्ये काय झालं, रूपांतर झालं. आणि ज्यावेळेस त्याचं साप्ताहिकामध्ये रूपांतर झालं त्यावेळेस देवराम नाईक जे काही आहेत ते देवराम नाईक काय होते, त्याचे संपादक होते. आणि जनता पक्षाचे जे काही अंक आहे त्याच्यावरती काय दिलेलं असायचं तर डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणार असं काय केलेलं असायचं, त्याच्यावरती छापलेलं असायचं. आणि हे जे काही जनता वृत्तपत्र आहे, ह्या जनता वृत्तपत्रामध्ये सगळ्यात महत्वाचा लेख कोणता तर आम्ही शासन करती जमात बनणार, हा जो काही महत्वाचा लेख आहे, हा महत्वाचा लेख कशामध्ये तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता वृत्तपत्रामध्ये लिहिलेला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी ते महत्वाचं आहे. आता ही जे काही जनता वृत्तपत्र आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची धर्मांतराची भूमिका मांडली होती. नंतरचा जो काही काळ आहे त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री म्हणून केलेलं काम असेल, त्यानंतर जो काही मजूर पक्षाचं काम असेल किंवा घटना समितीमध्ये जे काही विविध समित्यांवरती केलेलं काम आहे, या सगळ्या कार्याचा उल्लेख कशामध्ये आढळतो आपल्याला तर जे काही जनता वृत्तपत्र आहे त्या जनता वृत्तपत्रामध्ये आढळतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर 1930 ला सुरू झाल्यानंतर 1956 पर्यंत काय होतं, हे सुरू होतं. 1956 मध्ये काय करण्यात आलं की जे काही जनता वृत्तपत्र आहे त्या जनताचंच नामांतरण काय करण्यात आलं, प्रबुद्ध भारत असं करण्यात आलं. म्हणजे प्रबुद्ध भारत असं काही नव्यानं सुरू केलेलं नव्हतं. जे काही जनता वृत्तपत्र आहे त्या जनता वृत्तपत्राचंच काय करण्यात आलं तर प्रबुद्ध भारतमध्ये रूपांतर करण्यात आलं. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची, लक्षात ठेवायची आपल्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती वृत्तपत्र सुरू केली तर एकूण 5 वृत्तपत्र सुरू केली. त्यातलं पहिलं आहे मूकनायक, दुसरं आहे बहिष्कृत भारत, बहिष्कृत भारत नंतर तिसरं जे काही आहे ते समता, चौथं जे काही आहे ते चौथं आहे जनता आणि 5वं जे काही आहे ते 5वं आहे प्रबुद्ध भारत. असे जे काही आहे ते असे एकूण 5 वृत्तपत्र सुरू केलेली. मूकनायक जे काही आहे ते 1920 ला, बहिष्कृत भारत 1927 ला, समता जे काही आहे ते 1928 ला, त्यानंतर जे काही जनता आहे ते जनता 1930 ला आणि प्रबुद्ध भारत जे काही आहे ते 1956 ला. आता लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कसं लक्षात ठेवा सांगतो की याच्यामध्ये मूकनायक वरून लक्षात ठेवायचं मुकी, भ वर्ण बहिष्कृत भारत वरून बहिरी लक्षात ठेवा आणि लक्षातच ठेवा की मुकी बहिरी समान जनता प्रबुद्ध भारत वरून काय करा लक्षात ठेवा भारत असं लक्षात ठेवा. तर मुकी बहिरी समान जनता भारताची असं काय करा, एक सिक्वेन्स लक्षात ठेवा जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही सुरू केलेली वृत्तपत्र आहेत ती तुम्हाला एका लाईनीमध्ये लक्षात राहतील. मुकी बहिरी समान जनता भारताची, म वर्ण मूकनायक,
त्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर समता, जनता आणि भारत, असं काय करा, सगळे काय करा, वृत्तपत्र एका लाईनने काय करा, लक्षात ठेवा. आयोगाने आपल्याला या सिक्वेन्समध्ये काय केलाय, प्रश्न विचारलाय, म्हणून ही काय केली, ट्रिक केली. आपण इथं काही व्यंग वगैरे काही तयार केलेलं नाहीये, फक्त हे आपल्याला एक्झामसाठी लक्षात ठेवायचं आहे, म्हणून अशा पद्धतीने आपण काय केलंय, फक्त लक्षात ठेवलेलं आहे. तुम्हीही तशा पद्धतीने काय करा, लक्षात ठेवा. एक्झामसाठी हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे. आयोगाने आपल्याला त्याच्यावरती काय केलंय, खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे काही प्रेस आहे किंवा मुद्रणालय आहे, त्याला भारत, त्याचं नाव होतं भारतभूषण प्रिंटिंग प्रेस. म्हणजे ज्या ठिकाणी वृत्तपत्र छापली जात असेल किंवा मुद्रणालय जे काही होतं त्याचं नाव होतं भारतभूषण प्रिंटिंग प्रेस. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी तीही महत्वाची आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटना. या संघटनांवरती आपल्याला वारंवार खूप वेळा काय केला, आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. यातली पहिली संघटना म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा. कोणती सभा? बहिष्कृत हितकारणी सभा 1924 ची. आता बघा की जे काही अस्पृश्य समाज आहे, त्या अस्पृश्य समाजाच्या सामाजिक आणि राजकीय अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी एक मध्यवर्ती मंडळ असावं, अशी काय झालेली गरज निर्माण झालेली. आणि त्याच याच्यातून एक जी काही बैठक आहे, ती बैठक कुठं बोलवण्यात आली होती, मुंबईमध्ये दामोदर ठाकरसी सभागृहामध्ये काय करण्यात आली, बैठक बोलवण्यात आली. आणि या बैठकीतील ठरावानुसार एक संघटना स्थापन करायचं ठरलं, आणि ती संघटना म्हणजे बहिष्कृत हितकारणी सभा. बहिष्कृत हितकारणी सभा कधी स्थापन झाली, तर 1924 ला स्थापन झालेली आहे, मुंबई या ठिकाणी स्थापन झाली. आणि त्याचं जे काही ब्रीद वाक्य आहे, ते ब्रीद वाक्य होतं, कोणतं ब्रीद वाक्य होतं, शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे बहिष्कृत हितकारणी सभेचं काय होतं, ब्रीद वाक्य होतं. हे महत्वाचं काय करा, लक्षात ठेवा. आता ही जी काही आहे बहिष्कृत हितकारणी सभा, याचे अध्यक्ष होते चिमणलाल शेटलवाड, त्यानंतर कोषाध्यक्ष होते निवृत्ती तुळशीदास जाधव, मात्र कार्यकारी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सचिव जे काही आहेत ते सचिव होते सीताराम शिवरतरकर. हे सगळे गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. म्हणजे जी काही बहिष्कृत हितकारणी सभा आहे त्याचे अध्यक्ष कोण होते, चिमणलाल शेटलवाड अध्यक्ष होते. मात्र त्याचे जे काही कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि सचिव जे काही आहेत ते सचिव होते सीताराम शिवतरकर. ही एक वाक्य काय करा, लक्षात ठेवा. एक्झामसाठी काय आहे हेही महत्वाचं आहे, इथं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढचं आहे की हे जे काही बहिष्कृत हितकारणी सभा आहे त्यांनी काय केलं होतं की सोलापूर असेल, त्या सोलापूरमध्ये काय केलं होतं, मुलांसाठी हॉस्टेल सुरू केलं होतं. त्यांचं मासिक होतं एक सभेचं, सरस्वती विलास नावाचं काय होतं, सभेचं मासिक होतं. त्यानंतर जळगाव असेल, पनवेल असेल, या ठिकाणी काय केलं होतं, वसतिगृह सुरू केली होती. आणि महाड या ठिकाणी जो काही सत्याग्रह झाला होता 1927 ला, तो महाडचा सत्याग्रही कोणी केला होता, बहिष्कृत हितकारणी सभेनेच केलेला होता. 1928 मध्ये काय केलं, बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करण्यात आली, आणि त्याच्यातून काय करण्यात आलं, जे काही अस्पृश्य विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी छत्रालये पण काय करण्यात आली होती, सुरू करण्यात आली होती. तर एवढ्या महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या महत्वाच्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. बाकी सगळ्या गोष्टी लक्षात राहतील. एका गोष्टीवरती तुम्ही जर थोडासा फोकस करा, ते म्हणजे की जे काही बहिष्कृत हितकारणी सभा आहे त्या बहिष्कृत हितकारणी सभेचं जे काही मासिक आहे ते होतं सरस्वती विलास. हे काय करा, थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवा, एक्झामसाठी ते महत्वाचं आहे. त्यानंतर पुढची महत्वाची सभा आहे किंवा संघटना आहे समता सैनिक दल. आता हे जे काही समता सैनिक दल आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1926 ला सुरू केलं होतं, आणि याच्यामध्ये 3 महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. 3 प्रकारचं शिक्षण दिलं जात असत, शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी. हे तिन्ही प्रकारचं शिक्षण, कोणतं, शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी, हे तिन्ही प्रकारचं शिक्षण समता सैनिक दलामधून दिलं जात असत. 1926 ला त्याची स्थापना झालेली. आणि सैनिक दलाच्या कवायतीसाठी बघा, सैनिक दलाची जी काही कवायत आहे याच्यासाठी बुधवारचा जो काही दिवस आहे, हा बुधवारचा दिवस काय करण्यात आला होता, राखीव म्हणून ठेवण्यात आलेला होता. त्यानंतरचा पुढचा सगळ्यात महत्वाचा संघटना आहे समता समाज संघ. बघा कोणता संघ आहे, समता समाज संघ. आता इथे एक मी तुमचं कन्फ्युजन काय करतो, दूर करतो. समता समाज संघ, इथं महत्वाच्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा की समता समाज संघ जो काही आहे त्या समता समाज संघाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली, 1927 ला केली. कधी केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 ला केली. याच्याच सारखा एक संघटना आहे दुसरी, त्याचं नाव आहे समता संघ.
इथं मुलांना कन्फ्युजन होतं बघा, समता संघ. आता हा जो काही समता संघ आहे हा 1944 ला, कधी 1944 ला जे काही महर्षी कर्वे आहेत त्या कर्वेंनी सुरू केला होता. इथं तुम्हाला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी हे काय केलं, थोडंसं क्लिअर केलंय. काय की समता संघाची जी काही स्थापना आहे, समता संघाची स्थापना कर्वेंनी 1944 ला केलेली. आणि हिथं कोणती बघतोय आपण, तर समाज समता संघ बघतोय. म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रा शब्द कोणता आहे, तर एक्स्ट्रा शब्द आहे समाज. आणि मग तुम्ही लक्षात कसं काय ठेवा माहितीये का, की समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय, तर समता समाज संघाची काय केली, स्थापना केली. अशा पद्धतीने लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं काय होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही. आणि समता संघाची स्थापना कोणी केली, कर्वेंनी केली 1944 ला. आणि समाज समता संघाची स्थापना 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. आणि हा जो काही समता समाज संघ आहे याच्या मार्फत कोणती कोणती वृत्तपत्र चालवली जात, समता, जनता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे काय केली जात, चालवली जात. जो काही दलित समाज आहे तो दलित समाज आणि जो काही दलित उत्तर समाज आहे यांच्या सहभोजनाचा जो काही कार्यक्रम आहे, यांच्या सहभोजनाचा कार्यक्रम कोणी आयोजित केलेला, तर समता समाज संघाने आयोजित केला होता. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, की याचे जे काही अध्यक्ष आहेत ते अध्यक्ष स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्यानंतर नाईक असतील आणि भाईंदरकर असतील हे दोघं काय होते, उपाध्यक्ष होते. त्याच्यानंतर प्रधान, कांबळी, त्यानंतर गुप्ते हे जे काही आहेत हे काय होते, सदस्य होते. हे महत्वाच्या गोष्टी काय करा, लक्षात ठेवा. आणि या संघातर्फे जो काही वैदिक विवाह पद्धत आहे ती वैदिक विवाह पद्धत दलित समाजामध्ये किंवा महार समाजामध्ये रुजवण्याचा जो काही उपक्रम आहे तो रुजवण्याचा उपक्रम काय करण्यात आला, हाती घेण्यात आला होता. जे काही टिळकांचे सुपुत्र होते श्रीधरपंत टिळक, या श्रीधरपंत टिळकांनीही काय केलं होतं, की त्यांच्या केसरी वाड्यामध्ये काय केली होती, समता समाज संघाची काय केली होती, स्थापना केली होती. म्हणजे समाज समता संघ जो काही आहे तो समाज समता संघाची स्थापना केशरीवाड्यामध्ये 1928 ला कोणी केली होती, तर श्रीधरपंत टिळक यांनी काय केली होती, त्याची स्थापना केली होती. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर श्रीधरपंत टिळक यांनी काय केलं होतं, की केशरीवाड्यामध्ये जे काही भोजनाचा कार्यक्रम आहे, दलित आणि दलितोत्तर यांच्या भोजनाचा जो काही कार्यक्रम आहे, यांच्या भोजनाचा कार्यक्रमही केसरीवाड्यामध्ये काय केला होता, आयोजित केला होता. ही एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तर समता समाज संघ जो काही प्रामुख्याने कशासाठी ओळखला जातो, तर जे काही दलित आणि दलितोत्तर यांचा जो काही भोजनाचा कार्यक्रम आहे त्या भोजनाच्या कार्यक्रमासाठी ओळखला जातो. हे काय करा, लक्षात ठेवा. एक्झाम साठी तेही काय आहे आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, की त्याचं जे काही मुखपत्र आहे ते मुखपत्र होतं समता. आणि मगाशीच बघितल्याप्रमाणे आपण समताचे जे काही देवराव नाईक आहेत ते काय होते, संपादक होते. त्यानंतर पुढची जी काही संघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा. आता भारतीय बौद्ध महासभा जी काही आहे ती भारतीय बौद्ध महासभा 1955 मध्ये मुंबई या ठिकाणी स्थापन केली. सुरुवातीला ती भारतीय बौद्ध जनसमिती म्हणून स्थापन केलेली, नंतर तिचं रूपांतर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया झालं. आणि 1956 ला काय झालं, की भारतीय बौद्ध महासभा असं काय करण्यात आलं, तिचं रूपांतर करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक सुधारणा. आता शैक्षणिक सुधारणांमध्ये पहिली महत्वाची गोष्ट काय, की पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आता ही जी काही पीपल्स एज्युकेशन सोसायटी आहे याची स्थापना 1945 ला मुंबई या ठिकाणी केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी. आणि याचे संस्थापक अध्यक्ष कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मदत कोणी कोणी केलेली, तर शिवराज असतील, भोळे असतील, मेश्राम असतील, सीताराम पंत बोल्ले असतील, एच के पटेल असतील, या सगळ्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीसाठी काय केली होती, मदत केली होती. पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1945 ला कुठे झालेली, मुंबईला झालेली. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर ही जी काही पीपल एज्युकेशन सोसायटी आहे ह्या पीपल एज्युकेशन सोसायटी तर्फे कॉलेजेस उभारायला काय करण्यात आली, सुरुवात करण्यात आली. पहिलं जे काही कॉलेज आहे ते पहिलं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज मुंबई. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय बघा, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज कुठं स्थापन केलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद कॉलेज कुठं स्थापन केलं. तर जे काही सिद्धार्थ कॉलेज आहे ते सिद्धार्थ कॉलेज कुठं स्थापन करण्यात आलं होतं, तर सिद्धार्थ कॉलेज मुंबईला स्थापन करण्यात आलं होतं 1946 ला. पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई या संघटनेद्वारे ते स्थापन करण्यात आलं होतं वडाळा मुंबई या ठिकाणी. आणि पहिले जे काही प्राचार्य आहेत ते लेफ्टनंट कर्नल गजेंद्र कर जे काही आहेत ते काय होते, त्याचे पहिले प्राचार्य होते. हे काय करा, लक्षात ठेवा.
त्यानंतर मुंबई विद्यापीठाचं एक पाहणी पथक आलेलं, की जे पाहणी पथक काय करणार होतं की सिद्धार्थ कॉलेजला अनुदान देणार होतं. मात्र जे काही पंडित मदन मोहन मालवीय आहेत त्यांनी काय म्हटले की हे जे काही सिद्धार्थ कॉलेज आहे ते एका विशिष्ट जातीसाठीच आहे, त्याच्यामुळे या कॉलेजला काय करण्यात येऊ नये, अनुदान देण्यात येऊ नये. त्याच्यामुळे या कॉलेजला अनुदान दिलं गेलेलं नव्हतं. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय की वडाळा या ठिकाणी काय करण्यात आलं, सिद्धार्थ वसतिगृह पुढे जाऊन काय करण्यात आलं होतं, सुरू करण्यात आलेलं होतं. त्यानंतर जो काही हैदराबाद संस्थानाचा जो काही नवाब आहे मीर उस्मान अली खान यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीला काय केली होती, 5 लाख रुपये काय केली होती, देणगी दिली होती. आणि यातूनच काय झालं होतं तर जे काही सिद्धार्थ कॉलेज आहे ते सिद्धार्थ कॉलेज मुंबईमध्ये सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे मिलिंद कॉलेज औरंगाबाद. आता हाही प्रश्न आपल्याला आवडीने विचारलाय की मिलिंद कॉलेजची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे सुरू केली होती, तर जे काही मिलिंद कॉलेज आहे ते मिलिंद कॉलेज कुठे सुरू करण्यात आलं, तर औरंगाबादला सुरू करण्यात आलं होतं. मराठवाड्यामध्ये काय असावं की उच्च शिक्षण देणारे काय असावेत, कॉलेजेस असावेत, अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची काय होती, इच्छा होती. आणि म्हणूनच त्यांनी औरंगाबाद येथे काय केलं होतं, हे महाविद्यालय सुरू केलं होतं, जे काही मिलिंद महाविद्यालय किंवा मिलिंद कॉलेज म्हणून आपण त्याला ओळखतो. आणि मराठवाड्यामध्ये जी काही जबाबदारी आहे की मराठवाड्यामध्ये शिक्षण संस्था स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी दादासाहेब गायकवाड यांच्यावरती काय केली होती, दिलेली होती. त्यानंतर जे काही आश्रमशाळा आहेत बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कोणत्या आश्रमशाळा सुरू केल्या, तर सुभेदार सावतकर विद्यार्थी आश्रम महाडला सुरू केला. अंबवडे दापोली या ठिकाणी त्यांनी मातोश्री रमाबाई विद्यार्थी आश्रम सुरू केला. पंढरपूर या ठिकाणी संत गाडगे महाराज मागासवर्गीय वसतिगृह जे काही आहे ते मागासवर्गीय वसतिगृह ही काय केलं होतं, त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, तर खालसा महाविद्यालय. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धर्म परिवर्तन करणार आहेत आणि विविध धर्मांनी काय केले होते की प्रयत्न केले होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं पाहिजे, त्यांच्या धर्मामध्ये यावं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शीख धर्मामध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा होती. मग जे काही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रभावानेच मुंबईमध्ये काय करण्यात आलं होतं, तर खालसा महाविद्यालय जे काही आहे ते खालसा महाविद्यालय काय करण्यात आलं होतं, सुरू करण्यात आलं होतं. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणती कोणती महाविद्यालय स्थापन केली, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिद्धार्थ जे काही आहे ते मुंबईमध्ये आणि मिलिंद जे काही आहे ते औरंगाबादमध्ये सुरू केलं होतं. आणि ही जी काही दोन्ही कॉलेज आहेत ती कोणत्या संघटनेमार्फत सुरू करण्यात आली होती, तर पीपल्स एज्युकेशन सोसायटी, की जी सोसायटी 1945 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली होती, मुंबईमध्ये सुरू केली होती. हे एक गोष्ट काय करा, महत्वाची लक्षात ठेवा. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द जर बघायला गेलं तर 1926 ते 1936 या काळामध्ये ते मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे काय होते, सदस्य होते. कशाचे सदस्य होते, तर जो काही मुंबई प्रांत आहे त्या मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य होते. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की 1928 ला जे काही सायमन कमिशन आलेलं, तर त्या सायमन कमिशन समोर पण काय केलं होतं त्यांनी, तर अस्पृश्य समाज जो काही आहे त्या अस्पृश्य समाजाच्या काय केल्या होत्या, मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर तिन्ही गोलमेज परिषदा ज्या काही आहेत त्या तिन्ही गोलमेज परिषदा लंडनला झाल्या आणि तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आपल्याला असलेले बघायला मिळतात. पहिली जी काही गोलमेज परिषद आहे त्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून लंडनला रवाना झाले आणि पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांनी काय केलं, तर जो काही हरिजन समाज आहे किंवा अस्पृश्य समाज आहे त्या हरिजन आणि अस्पृश्य समाजासाठी स्वतंत्र मतदारसंघाची काय केली होती, मागणी केली होती. त्यानंतर पुढचं महत्वाचं म्हणजे काय की दुसरी गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, तर जे काही अस्पृश्य समाज आहे त्याच्या हितसंबंधासाठी काय केली होती, मागणी केली होती. आणि तिन्ही गोलमेज परिषदा ज्या काही आहेत त्या तिन्ही गोलमेज परिषदांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केली होती, हजेरी लावली होती. आता आयोगाने आपल्याला एक प्रश्न विचारलाय की गोलमेज परिषदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना कोणता दर्जा मिळावा अशी मागणी केली. तर हा प्रश्नाचं उत्तर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना प्रोटेस्टंट हिंदू हा दर्जा मिळावा अशी मागणी कुठे केली होती, तर प्रोटेस्टंट हिंदू दर्जा मिळावा अशी मागणी गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली. ही गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात पुढचं महत्वाचं आहे पुणे करार. आता पुणे कराराची तारीख महत्वाची आणि पुणे करार कशामुळे झाला, तर जो काही जातीय निवाडा आहे त्या जातीय निवाड्यामुळे काय झाला, पुणे करार झाला. मग या बाबतीमध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या. पहिली महत्वाची गोष्ट काय, तर 16 ऑगस्ट 1932 ला
जो काही इंग्लंडचा पंतप्रधान आहे रॅम्से मॅकडॉनल्ड, त्या रॅम्से मॅकडॉनल्ड्सने काय केलं, जातीय निवाडा जाहीर केला. आता जातीय निवाड्यानुसार काय होतं, तर मुस्लिम, हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपीय संघ किंवा अँग्लो इंडियन जे काही आहेत या सगळ्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते. आता स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, राखीव मतदारसंघ म्हणजे काय, हे काही जे काही आपले इतिहासाचे लेक्चर आहेत जे आपल्या यशस्वी IAS या ऍप वरती आहेत, की जे ऍप तुम्हाला गुगल स्टोअरला मिळेल, त्या ऍपमध्ये मी जे काही इतिहास शिकवला आहे त्या इतिहासामध्ये स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय, राखीव मतदारसंघ म्हणजे काय, याची सगळी जी काही तरतूद आहे ती सांगितलेली आहे. मी डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍपची लिंक देईल, तसेच टेलिग्रामची लिंक देईल. तिथून काय करा, टेलिग्राम वरती आपला ग्रुप पण जॉईन करा आणि ऍप पण काय करा, डाउनलोड करा. तर महत्वाचं काय की मुस्लिम, हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपियन, अँग्लो इंडियन या सगळ्यांना काय करण्यात आला होता, स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. आणि हरिजनांना स्वतंत्र मतदारसंघ दिला म्हणून महात्मा गांधीजींनी काय केलं की जे काही येरवड्याचं तुरुंग आहे त्या तुरुंगामध्ये उपोषण केलं. कारण त्यांनी तिथं काय मागणी म्हटली की हरिजन समाज जो काही आहे किंवा दलित समाज आहे हा हिंदू समाजाचाच भाग आहे आणि इंग्रजांचा काय डाव आहे की हिंदू समाज आणि हरिजन समाजांना काय करायचं, एकमेकापासून दूर करायचंय. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे काही महात्मा गांधीजी आहेत त्या महात्मा गांधीजींनी काय केलं, तर जो काही जातीय निवाडा आहे त्या विरुद्ध काय केलं, उपोषण सुरू केलं. मग महत्वाचं काय, तर जो काही जातीय निवाडा आहे त्या जातीय निवाडा याच्या विरुद्ध उपोषण सुरू केल्यानंतर जो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी आहेत यांच्यामध्ये सरते शेवटी काय झाला, पुणे करार झाला येरवड्यामध्ये. आणि तो पुणे करार जो काही आहे तो 24 सप्टेंबर 1832 ला झाला. जे काही आपले इतिहासाचे लेक्चर आहेत त्याच्यामध्ये मी एकदम डिटेलमध्ये पुणे करार एक्सप्लेन केलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करा तो निश्चित बघा. आणि हा जो काही पुणे करार आहे ह्या पुणे करारानुसार काय ठरलं, तर अस्पृश्यतेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी सही केली, राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी काय केली होती, सही केली होती. आणि ह्या करारानुसार जे काही स्वतंत्र मतदारसंघ आहे त्या स्वतंत्र मतदारसंघाऐवजी दलितांना काय करण्यात आला, राखीव मतदारसंघ देण्यात आला. राखीव मतदारसंघामध्ये काय करण्यात आलं, तर प्रांतिक कायदे मंडळामध्ये दलितांना 148 जागा देण्यात आल्या. तर जे काही केंद्रीय कायदे मंडळ आहे त्याच्यामध्ये दलितांसाठी 18% जागा ज्या काही आहेत त्या 18% जागा काय करण्यात आल्या, राखून ठेवण्यात आल्या. ही गोष्ट काय आहे, महत्वाची आहे, एक्झामसाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर हरिजनांचा उद्धार व्हावा याच्यासाठी महात्मा गांधीजींनी काय केलं, 1932 मध्ये अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ काय केला, स्थापन केलेला आहे. आणि 1933 मध्ये त्याचंच रूपांतर हरिजन सेवक संघमध्ये झाले. इथं मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवत असताना ही गोष्ट घेतली. मात्र हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली, तर हरिजन सेवक संघाची स्थापना जे काही महात्मा गांधी आहेत त्या महात्मा गांधींनी केली. ही गोष्ट लक्षात राहू द्या. नाहीतर काय म्हणाल तुम्ही की हरिजन सेवक संघ जो काही आहे त्याची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली, तर तसं नाहीये, त्याची स्थापना महात्मा गांधीजींनी केलेली. ही गोष्ट काय राहू द्या, लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचं आहे की जे काही साऊथ बोरो कमिशन आहे 1919 मध्ये आलेलं, तर ज्या साऊथ बोरो कमिशन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जे काही वीरा शिंदे आहेत त्या वीरा शिंदेंनी काय केली होती, साक्ष दिली होती की जे काही प्रांतिक कायदे मंडळ आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या जागा होत्या. त्याच्यासाठी काय केलं होतं, तर वीरा शिंदे असतील किंवा जे काही आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी साऊथ बोरो कमिशन समोर काय केली होती, साक्ष दिली होती. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदू कोड बिल. आणि या हिंदू कोड बिलावरती आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारला तेही मी तुम्हाला सांगतो. 1941 मध्ये काय करण्यात आलं, तर BN राव समिती स्थापन करण्यात आली होती. आणि BN राव समितीने काय केलं की संपूर्ण देशामध्ये फिरून एक हिंदू संहिता तयार करण्याचं विधेयक तयार करण्यात आलं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की 1948 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, हिंदू संहिता तपासली आणि विधिमंडळासमोर काय केली, मान्यतेसाठी ठेवली. आता 1948 मध्ये मान्यतेसाठी ठेवल्यानंतर त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री होते. तर ते तिथं ठेवल्यानंतर काय झालं की हे जे काही हिंदू कोड बिल आहे त्या हिंदू कोड बिलाला काही जणांनी विरोध केला. आता आयोगाने तुम्हाला काय प्रश्न विचारलाय की जे काही हिंदू कोड बिल आहे त्या हिंदू कोड बिलाला कोणी कोणी विरोध केला, तर जे काही श्यामाप्रसाद मुखर्जी आहेत त्या प्रकाश मुखर्जी यांनी काय केला, विरोध केला. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल आहेत त्यांनीही काय केला, विरोध दर्शवला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नंतर सरदार भुवेंद्र सिंग जे काही आहेत ते भुवेंद्र सिंग यांनीही काय केलाय, तर हिंदू कोड बिल जे काही आहे त्याला विरोध दर्शवला. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर पंडित जवाहरलाल नेहरू जे काही आहेत त्या नेहरूंनी सुरुवातीला
हिंदू कोड बिलाला पाठिंबा दिलेला, मात्र काँग्रेस अंतर्गतच्या दबावामुळे त्यांनीही काय केलं, नंतर हिंदू कोड बिल जे काही आहे त्याला विरोध दर्शवला. तर आपल्याला आयोगाने प्रीमध्ये काय प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणत्या कोणत्या व्यक्तींनी हिंदू कोड बिलाला विरोध दर्शवला किंवा कोणी कोणी पाठिंबा दिला, अशा आशयाचा काय केलाय प्रश्न विचारलाय. विरोध कोणी केला? श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभभाई पटेल, भूपेंद्र सिंग पटेल, पंडित नेहरूंनी सुरुवातीला पाठिंबा दिला आणि नंतर काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर जे काही हिंदू कोड बिल आहे ते हिंदू कोड बिल लोकसभेत मांडलं गेलं, मात्र ते विधेयक पास झालं नाही आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलंय, तर कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. 1952 मध्ये ज्यावेळेस पहिली लोकसभेची निवडणूक झाली, त्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांचा काय झाला होता, पराभव झाला होता. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघ जो काही आहे, त्या उत्तर मध्य मुंबई मतदारसंघामध्ये काय झाला, पराभव झालेला आहे. बाबासाहेबांचे जे काही एका वेळीचे कार्यकर्ते होते किंवा सहकारी होते, काजोळकर, कोण सहकारी होते त्यांचे, काजोळकर, हे जे काही काजोळकर सहकारी होते त्यांनीच काय केला होता, बाबासाहेबांचा मुंबईमध्ये पराभव केला होता. त्यानंतर 1952 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय गेले, तर राज्यसभेवरती पण निवडून गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं बघा, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर 1929 मध्ये शेतकरी परिषद भरली होती चिपळूण या ठिकाणी. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, त्यांचे अध्यक्ष होते. 1938 मध्ये काय केलं होतं, तर कोकणामध्ये जी काही खोती पद्धत आहे बघा, कोकणामध्ये शेतीची जी काही खोती पद्धत होती, त्या खोती पद्धती नष्ट करण्यासाठी, कुठली खोती पद्धत, कोकणामधली खोती पद्धत नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25,000 शेतकऱ्यांचा जो काही मोर्चा आहे हा काय नेला होता, विधानमंडळावरती नेला होता. आपल्याला प्रश्न विचारतील की कोकणामधली शेतीची जी काही खोती पद्धत आहे ती खोती पद्धत बंद करण्यासाठी विधानमंडळावरती मोर्चा कोणी नेला होता, तर विधानमंडळावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केला होता, मोर्चा नेला होता. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतरच्या काही विविध कमिटी आहेत त्यांच्यासमोर त्यांनी काय केली होती, साक्ष दिली होती. सायमन कमिशन, साऊथ बोरो कमिशन, युनिव्हर्सिटी रिफॉर्म कमिशन, रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स. त्यानंतर जे काही तिन्ही गोलमेज परिषद आहेत त्या तिन्ही गोलमेज परिषदांनाही काय होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, उपस्थित होते. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले राजकीय पक्ष. आता हे जे काही राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षावरती या आयोगाने आपल्याला काय केले, वारंवार प्रश्न विचारले. त्यांचा पहिला राजकीय पक्ष म्हणजे कोणता, स्वतंत्र मजूर पक्ष. आणि स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना बाबासाहेबांनी 1936 मध्ये केली. कोणत्या धर्तीवरती केली, तर इंग्लंड मधला जो काही मजूर पक्ष आहे बघा, इंग्लंड मधला जो काही मजूर पक्ष आहे त्या मजूर पक्षाच्या धर्तीवरती बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. आणि त्याचा जो काही जाहीरनामा आहे तो जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडिया हे जे काही वृत्तपत्र आहे त्या वृत्तपत्रामधून काय करण्यात आला होता, प्रकाशित करण्यात आलेला होता. जो काही राजकीय पक्ष आहे स्वतंत्र मजूर पक्ष, त्याचे बाबासाहेब आंबेडकर स्वतः काय होते, खजिनदार होते. मुखपत्र होतं त्यांचं जनता. आता पुढचं महत्वाचं काय, 1937 मध्ये ज्या काही मुंबई प्रांताच्या निवडणुका झाल्या कायदे मंडळाच्या, तर भायखळा परेड या जागेवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आले होते, 1937 साली निवडून आले होते. म्हणजे 1935च्या कायद्याने काय केलं होतं की 1937 साली काय करा, प्रांतांच्या निवडणुका घ्या असं ठरलं होतं. आणि 1937 सालीच्या काही निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये स्वतंत्र मजूर पक्षांनी खूप जागा लढवल्या, त्यांना घवघवीत यशही मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः भायखळा परेल ही जी काही जागा आहे त्या जागेवरून काय आले होते, निवडून आले होते. 1942 मध्ये काय करण्यात आलं, तर स्वतंत्र मजूर पक्ष जो काही आहे तो विसर्जित करण्यात आला. आणि हा जो काही स्वतंत्र मजूर पक्ष विसर्जित करून त्याचं जे काही रूपांतर आहे त्याचं रूपांतर अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये काय करण्यात आलं, रूपांतर करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता पुढचा जो काही पक्ष आहे तो पुढचा पक्ष आपण बघूया, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन. आता बघा, अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कधीची, तर 1942 ची. आता हा जो काही पक्ष आहे या पक्षाचे जनक असतील किंवा खरे सूत्रधार जे काही आहेत ते खरे सूत्रधार काय होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 1942 साली ज्यावेळेस अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन झाला, तर या पक्षासाठी 21 कलमी घटना जी काही आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली होती. 42 ते 52 या काळामध्ये जे काही एन शिवराज आहेत ते एन शिवराज काय होते,
अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनचे काय होते, अध्यक्ष होते. आणि जे काही राजभोज आहेत ते राजभोज काय होते, सरचिटणीस होते. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. अध्यक्ष कोण होते, शिवराज अध्यक्ष होते. सरचिटणीस कोण होते, राजभोज होते. मात्र या पक्षाचे सगळे कर्तव्य कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 1955 मध्ये त्यांनी पक्षासाठी काय केलंय, 31 कलमी घटनाही काय केली होती, लिहिलेली होती. आणि जे काही दादासाहेब गायकवाड आहेत त्या दादासाहेब गायकवाड यांनी सर्व प्रांतामध्ये फेडरेशनच्या ज्या काही शाखा आहेत त्या शाखा काय केल्या होत्या, सुरू केल्या होत्या. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्ष सुरू केला. जो काही रिपब्लिकन पक्ष आहे हा रिपब्लिकन पक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये सुरू केला होता. सगळे जे काही दलित समाज आहेत त्या सगळ्या दलित समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी रिपब्लिकन पक्ष 1956 मध्ये काय करण्यात आला होता, सुरू करण्यात आला होता. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्याग्रह आणि आंदोलन. आता सत्याग्रह आणि आंदोलनामध्ये पहिलं सत्याग्रह आहे महाडचा 14 जाळ्याचा सत्याग्रह. आता बघा, महाडचा 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये पहिली महत्वाची गोष्ट काय की 1923 साल आहे. बघा कोणतं साल, 1923 साल. आणि ह्या 1923 साली ब्राह्मणोत्तर पक्षाचे जे काही नेते आहेत सी.के. बोले, बघा सी.के. बोले, ह्या सी.के. बोले यांनी काय केलं होतं, एक ठराव मंजूर करून घेतला होता. कोणता ठराव होता तो, तर जे काही सार्वजनिक पाणवठे असतील, त्यानंतर धर्मशाळा असतील, विद्यालय असतील, बाग असेल, या ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा जो काही ठराव आहे हा सी.के. बोले यांनी 1923 मध्ये काय घेतला होता, मंजूर करून घेतला होता. मात्र अनेक ठिकाणी काय होत होतं की जो काही स्पृश्य समाज आहे, उच्च जातीचा समाज आहे, हा उच्च जातीचा समाज आपल्याला मारहाण करेल किंवा आपल्याला काय करेल, बहिष्कृत करेल. त्याच्यामुळे जे काही अस्पृश्य समाज आहे तो अस्पृश्य समाज बऱ्याच ठिकाणी काय करत नव्हता, सार्वजनिक बागा असतील किंवा जे काही पाणवठे असतील त्या ठिकाणी जात नव्हता. मग याच्यावरती उपाय म्हणून जी काही महाडची महानगरपालिका आहे त्या महाडच्या महानगरपालिकेने काय म्हटलं होतं, महाडच्या नगरपालिकेने काय म्हटलं होतं की जी काही 14 तळ आहे नगरपालिकेचं ते काय करतोय, आम्ही अस्पृश्यांसाठी खुलं करतोय. अस्पृश्यांनी काय केलं पाहिजे, तिथं आलं पाहिजे. मात्र अस्पृश्य समाजाच्या भीतीने काय करत होता, तिथं जात नव्हता. मग ही भीती दूर करण्यासाठी जे काही महाड नगर परिषदेचे अध्यक्ष आहेत सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी काय केलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित केलं. आणि ते काय म्हटले की तुम्ही इथे या आणि लोकांना काय करा की जागृत करा. मग अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय केले, तर एक परिषद आयोजित करण्यात आली 20 आणि 19 मार्चला. कुठे, तर महाड येथं. आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय गेले की त्या तळ्यावरती गेले. आणि तळ्यावरती गेल्यानंतर जी काही गोंधळीमध्ये काय घेतलं, त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं. त्यावेळेस तिथं उपस्थित मंडळी कोण कोण होती, सुरेंद्रनाथ चिटणीस असतील, संभाजी गायकवाड असतील, रामचंद्र मोरे, बापूराव जोशी, गंगाधर पंत सहस्रबुद्धे, हे सगळे काय होते तिथं उपस्थित होते. आणि अध्यक्षीय भाषणामध्ये जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी काय म्हटलं, तर हे जे काही 14 जाळ्याचं पाणी आहे हे मी पिण्यासाठी हातामध्ये घेतलेलं नाही, तर मी हे दाखवण्यासाठी हातामध्ये घेतलंय की आम्हीही इतरांप्रमाणे काय आहेत, माणसे आहेत, हे दाखवण्यासाठी बाबासाहेबांनी काय घेतलं, ते पाणी हातामध्ये घेतलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे जे काही 14 सत्याग्रह झाल्यानंतर या ठिकाणी जे काही आपले आहेत कोण, केशवराव जेंदे असतील किंवा जे काही आपले जवळकर असतील तेही काय होते, उपस्थित होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेदे आणि जवळकर यांना काय केली, भाषणाची विनंती केली. आणि महाड सत्याग्रहामध्ये जे काही जेदे असतील किंवा जवळकर असतील यांनीही काय केलं होतं, तिथं भाषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं आहे मनुस्मृतीचे दहन. आता मनुस्मृतीचे दहन बघा, मनुस्मृतीचं दहन काय, तर मनुस्मृती हा जो काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये काय केलंय, तर समाजाच्या 3-4 काय केलेत, वर्ण सांगितले, क्षत्रिय, शूद्र वगैरे. तर हा जो काही मनुस्मृती ग्रंथ आहे ह्या मनुस्मृती ग्रंथाची होळी करायचं असं काय केलं, बाबासाहेबांनी ठरवलं. आणि बाबासाहेबांचे जे काही एक सहकारी आहेत सहस्रबुद्धे, त्या सहस्रबुद्धे यांच्या हस्ते काय करण्यात आलं, तर मनुस्मृती हा जो काही ग्रंथ आहे त्याची काय करण्यात आली, होळी करण्यात आली. आणि ही जी काही होळी आहे ती होळी कुठं करण्यात आली होती, तर महाड या ठिकाणीच करण्यात आली होती. आणि याच्यासाठी एक परिषद भरवण्यात आली होती. या परिषदेचे अध्यक्ष होते दीपू गायकवाड. आणि ही परिषद कुठं भरवण्यात आली होती, महाडला भरवण्यात आलेली होती. मडके बुवा जे काही आहेत ते मडके बुवा ही ग्रंथ जाळण्यामध्ये काय होते, अग्रेसर होते. भास्करराव जाधव जे काही आहेत त्या भास्करराव जाधवांना हा जो काही होळी मनुस्मृतीचा जो काही होळी केली हा काय केला नव्हता, प्रकार त्यांना आवडला नव्हता. त्यानंतर जो काही आहे तो अंबादेवी मंदिर सत्याग्रह. आता अंबादेवी मंदिर सत्याग्रह काय आहे बघा,
तर अमरावती येथील जे काही मंदिर आहे पंजाबराव देशमुख, बघा अंबादेवी मंदिर सत्याग्रह कुठं झाला तर 1928 मध्ये कुठं झालाय तर तो झालेला आहे अमरावतीला. आणि सुरुवातीला नेतृत्व कोणी केलं होतं तर जे काही पंजाबराव देशमुख आहेत त्या पंजाबराव देशमुख यांनी नेतृत्व केलं होतं. त्यानंतर दादासाहेब खापर्डे जे काही आहेत त्या दादासाहेब खापर्डे यांनीही काय केले, प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि सगळ्यात शेवटी काय झालं तर जो काही अंबादेवी मंदिर आहे त्या अंबादेवी मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1928 ला काय केला, प्रवेश केला. इथं 48 झालेला आहे, तिथं 28 करा. 1928 ला काय केला तर मंदिरामध्ये प्रवेशासाठी काय केलाय, सत्याग्रह केलेला आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झाम साठी महत्वाची आहे. त्यानंतर पुढचं आहे काळाराम मंदिर सत्याग्रह. आता काळाराम मंदिर सत्याग्रह कुठं झाला तर हा काळाराम मंदिर सत्याग्रह झाला नाशिक या ठिकाणी. जे काही नाशिकचं काळाराम मंदिर सत्याग्रह आहे त्या नाशिकमध्ये काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये झालं 1930 ला. मात्र हा लढा जो काही आहे हा यशस्वी झाला नाही. दादासाहेब गायकवाड असतील, त्यानंतर जे काही बापूसाहेब राजभोज असतील, इतरांनी सगळ्यांनी काय केलं, नेतृत्व केलं. मात्र हे जे काही 1930 ला लढा सुरू झाला होता हा 1936 पर्यंत चालला. 1936 मध्ये जे काही मंदिर आहे ते मंदिर उघडलं. मात्र फक्त काय झालं की हिंदू लोकांनाच प्रवेश देण्यात आला. आणि शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही काय मान्य केलं तर हे जे काही मंदिरसाठी मी जो काही सत्याग्रह करतोय तो काय आहे, चुकीचा आहे, असं काय केलं होतं, बाबासाहेबांनी मान्य केलं होतं. मग कोणते कोणते सत्याग्रह आपण बघितले तर पहिला सत्याग्रह आहे महाडचा सत्याग्रह. महाडचा सत्याग्रह लक्षात ठेवा. महाड नंतर काय झालं, आपण मनुस्मृतीचं दहन बघितलं. मनुस्मृतीच्या दहनानंतर काय केलंय, आपण अंबादेवी प्रवेश बघितला. आणि अंबादेवी प्रवेशानंतर आपण काळाराम मंदिर सत्याग्रह बघितलाय. हे काळाराम मंदिर सत्याग्रह हे काय करा, लक्षात ठेवा. एवढ्या गोष्टी एक्झाम साठी काय आहेत आपल्याला महत्वाच्या आहेत.